नमस्कार मित्रांनो, विदर्भाचा खादाड मूमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया सोयाबीनच्या ओल्या दाण्याची चटणी। तर मी इथे सोयाबीनचे अशा प्रकारे दाणे काढून घेतलेले आहे आणि त्यामध्ये टाकण्यासाठी मी इथे हिरवी मिरची सुद्धा काप करून घेतलेली आहे। 5 ते 6 लसणाच्या कड्या घेतलेल्या आहेत, कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। तर मी सर्वप्रथम हिरव्या मिरच्या आणि लसूण चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहे। तर मी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे। तर तुम्ही बघू शकता आपली कढई चांगल्या प्रकारे तापलेली आहे आणि आता यामध्ये मी थोडंसं असं तेल टाकून घेणार आहे, जेणेकरून आपल्या हिरवी मिरची आणि लसूण चांगल्या प्रकारे भाजून जातील। आणि हे सतत 5 मिनिट राहणार आहे। 5 मिनिटापर्यंत आपल्या लसूण आणि मिरच्या चांगल्या प्रकारे भाजून जाईल। तर आता 5 मिनिट झालेले आहेत। तुम्ही बघू शकता आपल्या हिरवी मिरची आणि लसूण चांगल्या प्रकारे भाजून सुद्धा झालेले आहे। लसूण आणि हिरव्या मिरच्या मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे आणि आता त्याच कढईमध्ये सोयाबीनचे दाणे सुद्धा टाकून घेतलेले आहे। ते सुद्धा मी थोडं तेल टाकून चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहे। हे दाणे अगदी 5 मिनिटांमध्ये भाजून जातात। तर तुम्ही बघू शकता इथे आपले 5 मिनिटांमध्ये सोयाबीनचे दाणे चांगल्या प्रकारे भाजलेले आहेत। तर आता हे दाणे मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे। तर आता हे दाणे मी 5 मिनिट थंड होऊ देणार आहे। तर आपल्या दाण्याला 10 मिनिट झालेले आहे आणि हे दाणे चांगल्या प्रकारे थंड सुद्धा झालेले आहे। तर आता मी ह्या मिरच्या आणि लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी ही पेस्ट तयार केलेली आहे आणि ही पेस्ट मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे। आणि आता हीच पेस्ट मी आणि आता ह्याच डब्यामध्ये सोयाबीनचे दाणे ची पेस्ट काढून घेणार आहे। सोयाबीनचे दाणे हे एकदम बारीक सुद्धा नको आणि जास्त जाडसर सुद्धा नको। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मिक्सरच्या भांड्यामधून दाणे बारीक करून, तर तुम्ही बघू शकता इथे मी अशा प्रकारे सोयाबीनचे दाणे बारीक करून घेतलेले आहेत। चला तर आता आपण बनवूया सोयाबीनची चटणी। तर इथे मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 1-2 बुटलं तेल टाकून घेतलेलं आहे। तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे आणि आता यामध्ये मी 1 चम्मच जिरं टाकून घेतलेलं आहे। तेल आपलं बऱ्याचपैकी गरम झालेलं आहे आणि आता यामध्ये मी कांदा सुद्धा टाकून घेतलेला आहे। आणि आता यामध्ये मी मिरच्या आणि लसूण जे काही बारीक केलं होतं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ते सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तर इथे मी लसूण आणि मिरच्या अगोदरच तेलामध्ये थोड्याशा भाजून घेतलेल्या होत्या, म्हणून आता मी जास्त हिरव्या मिरच्या भाजू देणार नाही। तर आता मी लगेच यामध्ये टमाटर टाकून घेणार आहे। आणि आता यामध्ये मी 1 चम्मच धनेपूड टाकून घेणार आहे, अर्धा चम्मच हळद आणि आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ सुद्धा टाकून घेणार आहे।
तर तुम्ही बघू शकता मी इथे कांदा आणि टमाटर जास्त प्रमाणात शिजू देणार नाही आहे, कारण ही चटणी खायच्या वेळेस टमाटर आणि कांदा दाताखाली यायला हवा. आणि आता हे मी मिक्सरच्या भांड्यामधून सोयाबीनचे दाणे जे बारीक केले होते ते सुद्धा आता मी हे कढईमध्ये टाकून घेणार आहे आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स सुद्धा करून घेत आहे. आणि आता अवघे 5 ते 7 मिनिटांमध्ये आपली ही चटणी तयार होणार आहे. तर आता मी याच्यावरती 5 मिनिट झाकण ठेवून देणार आहे. तर आपल्या चटणीला 5 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी हे आपल्या मसाल्यामध्ये मिक्स झालेली आहे आणि चांगल्या प्रकारे ही चटणी आपली शिजलेली सुद्धा आहे. आणि आता लास्टमध्ये मी यामध्ये कोथिंबीर टाकून घेत आहे. तर अशा प्रकारे आपली ही सोयाबीनच्या हिरव्या दाण्याची चटणी तयार झालेली आहे. विदर्भाचा खादाड या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.